आमी वेगवेगळ्यो समस्या जेन्ना उलयता तेन्ना एक समस्या प्रामुख्यान आमकां जी सोडोवपाची आसा ती म्हणजे कचऱ्याची समस्या आनी कोयऱ्याची समस्या. आनी ही समस्या सुरू जाता तुमच्यान आनी आमच्या पासून, कारण आमी खूब फावटी दाखयता बोट ते सरकारा कडेन, बट सरकार हो रिसिवींग एंड लुपान आसता. ताचे पयलीं सुरू जाता तो हांव आनी तूं, म्हणजे हांव आनी तूं जेन्ना कोयर क्रिएट करता तो कोयर फुडें वता आनी तोच मागीर सिस्टमान वता आनी तोच मागीर पळयना बरोबर आमी सरकाराक गाळी मारता. घडये जी ती प्लास्टिकची पिशवी तुज्या पांयांक लागलेली आसता ती तुजीच आसता, पूण ती मागीर आमकां कळना. आनी हे सगळ्याचेर सोल्युशन काडपाक आयिल्ली आसा फुडें एक कंपनी, येस इन माय बॅकयार्ड मिन्स YIMBY यिम्बी. आनी ताजो फावंडर भायलो कोण न्ही, गोंयकार भुरगो आनी गोंयकार भुरग्यानूच ही कंपनी काडल्या, सोल्युशनूय करून दाखयल्लें आसा. आनी ते एक्चुअल सोल्युशन कितें हें जाणा जावन घेवपा खातीर आमी पॉडकास्टाक आपयल्ले आसा गौरव पोकळे. इज फावंडर अँड MD ऑफ यिम्बी. यिम्बी. थँक यू. हय, यिम्बी म्हटल्यार येस इन माय बॅकयार्ड. येस इन माय बॅकयार्ड. येस, आय वील store my waste in my backyard. Yes, I will segregate my waste in my backyard. Yes, I will treat my waste in my backyard. And yes, I will not be that person. म्हणजे हांव तो एक असो नागरीक आसचो ना जो दुसऱ्यांच्या दारान वचून कचरो उडयता. आपूण सगळें लीप करता. आमगेर चवथ येता, आमगेर दिवाळी येता, आमी आमचें घर खूब नीट करतात. आनी त्या टायमार तरी म्हणटात की अरे वयता आसतना मातशी ही पिशवी घे कचऱ्याची आनी खंय तरी उडय, मेळटा ते उडय. आनी तीच परिस्थिती सद्या आसा. सो येस इन माय बॅकयार्ड म्हणजे एक प्रो डेव्हलपमेंट. निम्बी म्हणून एक टर्म आसा, नॉट इन माय बॅकयार्ड. आमी खुबश्या फावटी म्हणटात की आमकां 4G 5G जाय पण टावर नाका, आमकां बरें हॉस्पिटल जाय, कळ्ळें न्हू, आमकां बरी सुविधा जाय, बट बायोमॅडिकलाचो प्लांट नाका, कारण तितूनसूनच दुयेंसां मागीर पसरतात न्हू. अश्यो खुबश्यो इवन कचऱ्याचो प्रकल्प आमी सदांच ना म्हणटात, बट खंयच आमी आमचो वेस्ट जनरेशन, एक जस्ट सिंपल फिगर, ऑलमोस्ट एक 15 वर्सां पयलीं आमी म्हणटाले की एक इंडिविज्युअल पर्सन 200 ग्राम वेस्ट जनरेट करता म्हणून. आयचो तो फिगर मेट्रो सिटीन 1 kg वयर गेल्लो आसा, कळ्ळें न्हू. सो एका घरांसून सपोज 5 लोक रावतात आनी 5 किलो वेस्ट पर डे जनरेट जाता, म्हणजे सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चराचेर कितलो व्हडलो ताण आसतलो, ही आमकां समजून घेवपाची खूब व्हडली गरज आसा. सो कंपनी कशी स्टार्ट जाली ती मी मागीर विचारया, पण युज्युअली कशें आसा, खूब जाण म्हणटा ते घाणीन कोण हात घालतलो काय म्हणून, आनी तूं प्रिसायसली घाणीन हात घातलेलो आसा. खुबशे फावटी तरी जाता न्हू, केन्नाय खंय तरी खंयच्या पार्टेक गेलो, नाल्यार कोण इंट्रोड्यूस करता, आपूण अमूक आनी म्हाजें नांव हें आनी हांव हें काम करता, म्हाकाय कोणूय प्रश्न विचारता न्हू, तेन्ना तुजें नांव कितें, हांव गौरव पोकळे आनी हांव कचऱ्यान काम करता. तेंच्या बॅकग्रावंडान एक पिक्चर क्रिएट जाता की हो सकाळी 7 पिल्लूक मारून सगळ्यांच्या दारान वयता काय कितें, कळ्ळें न्हू. कित्याक सांगपाक म्हटल्यार सगळ्यान व्हडलो प्रॉब्लम, एज पर जितके रिपोर्ट्स हांवें जरी वाचला तेच्या अकॉर्डिंग इंडियाचो 2nd लार्जस्ट प्रॉब्लम आफ्टर अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे खुबशे फावटी एम्प्लॉयमेंट आसता बट रायट पर्सनाक रायट जॉब नासता, तो करूंक जाय म्हणून करता. सो आफ्टर अनएम्प्लॉयमेंट सगळ्यान व्हडलो प्रॉब्लम जर आसा तो इज ऑफ गार्बेज मॅनेजमेंट. इतली व्हडली इंडस्ट्री आसा इन टर्म्स ऑफ रेवेन्यू एवरीथींग, बट तेका सोल्युशन सारकें ना. कित्याक जो वेस्ट जनरेट करता तेकाच खबर ना की हो वेस्ट एक्चुली एक रिसोर्स. आमी खुबश्या फावटी बिस्लरीची उदक विकत घेता, पिता, केन्ना केन्ना हाफ उरता, केन्ना केन्ना फूल सोंपयता आनी मागीर ते शेवटून मारता. फाटसून एक कोण तरी तुमकां रॅक पिकर दिसतलो, तो एक व्हडली पोटली फाटीर मारला चलता, तेका ती बॉटल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तसल्यो खुबश्यो बॉटली एकठांय करून तो आपले फॅमिलीचें पोट भरता. सो फॉर दॅट पर्सन ती बॉटल इज सोर्स ऑफ इनकम. सो वेस्ट हो केन्ना प्रकारूच ना. वेस्ट इज नॉट वेस्ट, वेस्ट इज नेवर वेस्ट, वेस्ट इज अ रिसोर्स. आनी आमी सिम्पली फक्त एकूच प्रश्न स्वताक विचारलो न्हू, हे आपूण उडयतना कितें करूंक जाय. वन क्वेश्चन, खुबशे आमी फावटी एक वर्ड हालीं खूब गाजता, सस्टेनेबिलिटी. खूबच गाजता. खंयच्याय प्रोग्रामाक गेलो स्टेजीर म्हणटात वी आर सस्टेनेबल, इंडस्ट्री म्हणटा आमी गोंयांक सस्टेनेबल करता, खंयचोय प्रोजेक्ट लॉन्च जाता, सस्टेनेबिलिटी हॅज बिकम की खंयच्याय एका तो खंयसरूय लोक फिट करतात. म्हाका स्वताक प्रश्न पडलो की खरें अर्थ कितें, वॉट इज द रियल मिनींग ऑफ सस्टेनेबिलिटी. आनी म्हाका एक
कळोन आतां पटला की सस्टेनेबिलिटी म्हणजे फक्त एकूच गजाल, दॅट इज पॉज ऑन कन्झम्पशन. म्हणजे आपूण खंयच्या गोश्टीक विचारपूर्वक ना म्हणू शकता आनी विचारपूर्वक तेचो खंय वचो शकता. म्हणजे मिनिमल जावप म्हणटा तूं. मिनिमल न्ही, क्वेश्चन युअर सेल्फ, स्वताक म्हाका हें जायच काय म्हणून, आनी हेचो ऑल्टरनेटिव्ह 3 आसा. इतलो सिंपल इज पयशे वाडटा सगळे हितून. आतां फ्लॅक्स आमी लायतात खुबश्या फावटी, 1 वराचो सुद्दां प्रोग्राम असल्यार न्हू आमी खुबश्या फावटी म्हणटात की फ्लॅक्स प्रिंट कर. बट एक युनिफॉर्म फ्लॅक्स आसूं शकता काय की फक्त त्या दिसाक फक्त डेटा खातीर आपण एक ब्लँक सोडला आनी दॅट इज फिल्ड इन. यू डोंट हॅव टू प्रिंट सगळोच 8 by whatever सायझीचो तुका प्रिंट करपाक गरज ना. रियूज करूंक मेळटा फूल वर्सा खातीर. असलो खुबश्यो गजाली आमी जर पॉज करून चिंतले, खुबशें कन्झम्पशन कमी जाता लायफान. कपडे सुद्दां सगळ्या हितून. बायलांक आवडचो ना तुजो पॉडकास्ट. खुबशे जाणां बायलां म्हणून आतां दादले जाल्ले आसा. आय शुड नॉट सावंड व्हेरी जेंडर बायस्ड, पूण दादले जाल्ले आसा की ऑनलायन वचून 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 न्यू वस्तू घेवप आनी मागीर त्यो वापरूय ना खूब फावटी. खुबश्या लोकांक न्हू खूब लेट कळटा आनी यंगस्टरांक सुद्दां खूब लेट कळटा. म्हाकाय आफ्टर हांव म्हणपी की खूब वर्सां मागीर कळ्ळां. आनी म्हाजी खंय ना खंय तरी ही आतां एक जिम्मेदारी कशी की म्हाका ती दुसऱ्यांक सांगूंक जाय, यंगर जनरेशनाक, की आमी जेन्ना यंग आसता आमकां दिसता की चड कपडे आसप इज द फॅशन. जितलो तूं ओल्ड जाता तुका कळटा की क्वॉलिटीचे कपडे आसप इज नेसेसरी. कळ्ळें न्हू. क्वॉलिटी म्हणजे की तूं एक सपोज 1000चे 4 घेता न्हू, तूं 4000चो एक घे. कळ्ळें. इट वील लास्ट, तितलोच लास्ट करतलो, सारको उरतलो. तूं कितले वेळ धुल्यार सुद्दां क्वॉलिटी खंय चेंज जायना. आनी तो पॉज न्हू येता ओन्ली आफ्टर रियलायझेशन ऑफ मेनी थिंग्स. खुबश्यो गजाली जेन्ना आमी स्वता खर्च करूंक लागता, मोडूंक लागता, तेन्ना येता तो मॅच्युरिटीन येता तो. वेस्टानूय पॉज करपाक मेळटा. सगळ्या गोश्टींनी पॉज करूंक मेळटा. पॉज केले जाल्यार वेस्ट कमी जातली, खूब प्रमाणान कमी जातली. हां. सो बेजिकली जर आतां वेस्ट जनरेशन कमी जाय जाल्यार आमी घरान ज्यो गजाली हाडटा त्यो पयलीं कमी करच्यो पडटल्यो. ना, घरान तुमच्यो नीड्स आमी खुबशे फावटी म्हणटात न्हू, एक आसता एक NGO जो म्हणटा की हे विकत घेवं नाका, ते विकत घेवं नाका. एक बरो असो एक उदाहरण दिता. एका प्रोग्रामान गेल्लो कॉलेज इव्हेंटाक आनी थंय स्टुडंट्स बसलेले आनी तांकां सांगतालो हांव की हे करूं नाका, ते करूं नाका, डोंट वेस्ट, विकत चिंतून. तिणें म्हाका एक प्रश्न विचारलो की जेन्ना हांव स्कुलान आसलो म्हाका एक गोश्ट जाय आसली. डॅडीन म्हटलें 10वी जा मागीर दिता. कळ्ळें न्हू. आतां म्हणलेलो 10वी जालो तेन्ना म्हटलें 12वी जातकूच तुका मेळटली. आतां म्हणलेलो की आतां कॉलेजूय म्हाजें सोंपलें, म्हाका जॉबूय मेळ्ळो आनी आतां म्हाका म्हाजी स्वताची फर्स्ट सॅलरी मेळ्ळी. आतां घेवंक मेळल्यार आतां म्हणटात की तूं मातसो एनवायरमेंटाचें चिंत, बेश्टें घेवं नाका. सो म्हणटा म्हाजें सगळें हें कित्याक अशें जाता काय म्हणून. सो द आन्सर टू दॅट इज नो वन इज सेईंग की तूं घेवं नाका म्हणून, बट फक्त आस्क युअर सेल्फ की प्रायोरिटीचेर तरी आसा. पयलीं तुका घर बांदूंक जाय काय पयलीं गाडी घेवंक जाय. कोणूय शाणो मनीस म्हणटलो पयलीं स्वताचें घर आसूंक जाय, गाडी कूड कम सेकंड. म्हणजे त्या रेंजीन. सो टेकिंग वॉट इज द रायट थिंग. म्हणजे तुका खरीच गरज आसा त्या गोश्टीची. आनी हांव खंयच म्हणना की कमी जेवात, हाड तितलेच, बट कॅल्क्युलेशन आसता वेस्टेज. वेस्टेज आमी सपोज पयलें जाल्यार पयलीं आमी जेन्ना कपडे घेताले, इवन आमच्या यंगर डेजान, हांवें खुबश्या फावटी म्हाज्या भयणीचे बुक्स यूज केला, कजनाचे कपडे यूज केला. सिमिलर केसीन आमी जर हांवूय यूज करना जाल्यार आर पेरंट्स यूज टू गिव इट. म्हणजे काडून आमचे मेड आसताले आनी कोणाक आसा गरीब आसा, कामाक कोण येता तांकां काडून दिताले यूज करा म्हणून. ती एक ट्रेडिशन आसली ऑफ रियूज. आमकां कोणीच आयज ते रिड्यूज रियूज रिसायकल म्हणटा पळय, आमी एक खूब पयलींच्यान प्रॅक्टीस केला. जेवण उरलें जाल्यार ते माजराक दिलें, कुत्र्यांक दिलें, गायेक घातले, पिगरीन कोण किरिस्तांव आसा जाल्यार तेंच्यांनी थंय घातले. हे ट्रेडिशन आसलें. आतां तरी जालां वी हॅव स्टॉप्ड दॅट. ही चिंतूच नाका आतां. काड सगळें एका प्लास्टिकान घाल पोतयेन आनी त्या डस्टबिनान उडय. परत काड दुसऱ्या प्लास्टिकान घाल. त्या प्लास्टिकाची रिसायकलींग व्हॅल्यू आमी काबार केली. खुबशे लोक म्हणटात की टार्गेट करतात की प्लास्टीक वायट, प्लास्टीक वायट, प्लास्टीक वायट. जितलो हांव चड अभ्यास केलो हेचेर, प्लास्टीक वायट न्हू. प्लास्टीक एक असो मटिरियल जो जितल्या फावटी तुमकां जाय तितल्या फावटी तो मॅक्सिमम टायम्स रिसायकल जावं शकता.
म्हणजे तुम्ही प्लास्टीक आमी हायड्रोकार्बन्सांसून जनरेट करता, तो परत हायड्रोकार्बन फॉर्मान पेलेट्स म्हणून जाता आनी तूं परत यू कॅन परत वापरपाक मेळटा. प्रॉब्लम खंय आसा न्हू, ह्युमन्स. प्लास्टीक खंय परत तो रिसायकल जातलो म्हणून आपूण ज्या डायरेक्शनान ताका दिवंक जाय त्या डायरेक्शनान ताका दिच ना, तो खंयसरूय शेवटून मारता. ताका जाला कशें की म्हाका एवरी टायम तूं नवी पोती दी, ती पयलीं भशेन फोल्ड करून बॅडी पोना दवर, कोण दवरिना ती आतां कोण दवरिना. तांकां जाल्यार की इज जाला, म्हाका तूं एका शर्टाक एक पोती दी, कळ्ळें न्हू. मागीर तो इंस्टाग्रामार एक फोटो अशे धरून की इतले शॉपिंग केलें म्हणून, खुबशे शॉपिंग जालें, प्रत्येकाचेर वेगळे वेगळे ब्रँडाचें नांव आसूंक जाय, लोकांक कळपाक की आपूण इतले ब्रँड्स घेतले म्हणून. सो सर्टन थिंग्स आमकां सोशल मिडिया शिकयता म्हणून आमी करतात, आनी जे आमकां एक्चुअली घरांसून शिकयल्ले गजाली आसले ते आमी विसरले. आता तुझं सध्या प्लांट आसा, एक आसा तो चिखले प्लांट आसा, ते दीस युनियन मिनिस्टर आयले आनी दे एप्रिसिएटेड युअर वर्क. आतां सध्या एकूच प्लांट आसा तुजो? ना, आमी मल्टिपल प्लांट्स केल्यात. आमी 2020च्यान आमचें एस्टॅब्लिशमेंट चालू जाला. कोवीड टायम आसलो, मोस्ट डिफिकल्ट फेस. 2019 2 भुरग्यांनी आमी चालू केल्लो. आयज आमच्या कडेन मोर दॅन 160 स्टाफ आसा. आमचे मोर दॅन 1000 इन्स्टॉलेशन्स आसात. ते मागीर हॉटेल्सांनी आसात, सोसायटीनी आसात, बारीक बारीक. सो प्लांट प्लांट बारीक. सो YIMBYचो मिनिंगूच ते, येस इन माय बॅकयार्ड, म्हणजे एका विलेजीचो बॅकयार्ड सुद्धा इज, कळ्ळें न्हू. म्हणजे तू काडून ते शहरान दुसरे कडेन धाडना खंय तरी. पणजेची गार्बेज पणजेनूच जाली ट्रीट, एका बिल्डिंगेची गार्बेज बिल्डिंगेन जाली. पण सगळे स्ट्रीट करूं शकना म्हणून एक धाकटोसो दुसरो डिसेंट्रलायज प्लांट. सो अशे मल्टिपल आमी प्लांट्स केला. सिवेज ट्रिटमेंट प्लांट, मागीर FSTP प्लांट, ETP प्लांट इंडस्ट्रीक, मागीर बायोगॅस प्लांट. आनी हितूनसून आमी आनी एक गजाल केला की मॅक्सिमम क्लायंट्स आनी आमकां प्रिफर केला की तुमीच ऑपरेट करात. ओके. पयलीं कशें जातालें की प्लांट घालताले, परमिशनां सगळीं मेळ्ळी की मागीर तो कोण ताका पळयनासलो, मागीर तो पायप काडलो आनी परत ड्रेनीन सोडलो, ते व्हाळान गेले. मागीर खुबशे हांवें चेंजीस आतां पळयला, वेरीन तांकांय जाय की कोणी तरी सायंटिफिकली ते ट्रीट करून न्ही, तेचे ऑपरेशन मेंटेनन्साक आमी सुद्दां थोडे कंट्रिब्यूट करतले. सो त्या मायंडसेटान आमी हो सडन जंपूय पळयला. आनी चिखले प्लांट एक असो प्लांट की प्लांट खुबश्या फावटी खुबशे पंचायतींनी, म्युनिसिपालिटींनी, बिकॉज फंड्स अवेलेबल आसा, प्लांट आमी इन्स्टॉल करतात, इरेक्ट करतात. बट प्रॉब्लम खंय येता की रायट फीड. जर हांवें बायोगॅस घातलो जाल्यार तितून फक्त ओलो कचरोच वचोंक जाय, जाल्यारूच तितूनसून प्रॉपर मिथेन जातली, इलेक्ट्रिसिटी जनरेट जातली. तितून मदींच प्लास्टीक गेले, नाल्यार सामकोच गार्डन. सेग्रिगेशन इज अ की. सेग्रिगेशन एट सोर्स, म्हणजे तुज्या घराच कडेन तुवें बालदेन घालता आसतना 2-3 प्लांटार येता आसतना तो मिक्स येयलो की मागीर थंय टायम गेलो न्हू. सो चिखले असो जालो की प्लांट जेन्ना इरेक्ट जालो, खूब डिफिकल्टीज पयलीं आसले. लोकल मिनिस्टर थंयसर मोविन सर, तेंच्यांनी इंटरव्हेन्शन करून पयलीं कोमिदाद कडसून तो जागोय घेतलो. थंय जागो वॉज नॉट अवेलेबल. जेन्ना जागो घेतलो तेन्ना लोकांक दिसलो की कचरो म्हणजे थंय एक दुसरो दोंगर जातलो काय म्हणून. विज्युअलायझेशन कचऱ्याचो प्लांट म्हणटकूच विज्युअलायझेशन कशें तशें जालें तांकां. बट तो परसेप्शन कंप्लीट चेंज जालो. विडियोज वर बीन मेड की प्लांट एक्चुअली दिसतलो कसो. ज्या दिसा इनॉग्रेशन जालें, आमचे माननीय मुख्यमंत्री ते आसले, मोविन सर आसले, आनी एकूच चलयतलो कोण आतां हो क्वेश्चन. कित्याक एक्सपिरियन्स कितें उलयतालो की प्लांट जाता, इनॉग्रेशन करता ते बरें आसा, मोस्ट इम्पॉर्टंट की चलयतलो कोण. म्हटलें आमी चलयतले, आनी सर्टन पार्ट आमचे ते टेंडरांनी आसले की आमी चलोवंक जाय म्हणून. आफ्टर सर्टन टायम अशें दिसलें की कलेक्शन येता तोच सारको येना. मागीर एक मिटींग कॉल केल्ली एट द ऑफिस ऑफ ऑनरेबल ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, पंचायत मिनिस्टर मोविन सर, की गौरव, तुजी कॅपेसिटी आसा, तुजें म्हणटा चलोवपाक, प्लांट बरो आलो, सगळें बरें आसा, तुजी कॅपेसिटी आसा ऑफ डुईंग इट, आपूण सपोर्ट करता. म्हणजे घरा वचून लोकांक तूं कलेक्ट कर आतां. आमी ते कांयच करिनासले. म्हाका ती चॅलेंज कशी तरी दिसली तेन्ना की हांवें जर म्हाजो प्लांट सक्सेसफूल दाखयलो
जाल्यार आयज जो हांव तुमच्या कडेन पॉडकास्ट करता आय विज्युअलायज इट देन यू नो की इट कॅन बिकम म्हणजे एक सक्सेस स्टोरी कोणाक सदांच म्हणटा पळय मॉडल जावं शकता. सेकंड तेणी म्हटलें की एक विचार कर की लोक कशे हितून यू नो कंट्रिब्यूट करूं शकतात आनी बायलॉज आमकां दितात की ह्या बायलॉज अकॉर्डिंग जो चड वेस्ट जनरेट करता तेणी चड पयशे दिवपाचे, हावज होल्डांनी पयशे दिवंक जाय. बिकॉज खुबश्या लोकांक दिसता गार्बेज टॅक्स इन द बायलॉज आनी आमचे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रुल्सान इट इज नॉट टॅक्स, इट इज लेवी ऑफ सर्वीस चार्ज. ओके. आनी ताका GST लागना. ओके. इट इज एक्झॅम्प्टेड फ्रॉम GST. म्हणजे हांव तुज्या दारान तुजो वेस्ट व्हरपाक येयला म्हणून ही फी. ओके. तुवें जनरेट केला, तुवें एक्चुअली नाल्यार हाडून म्हाज्या प्लांटार दिवंक जाय, नाल्यार तुवें एक स्वता प्लांट घालूंक जाय. त्याच्या बदल्यान हांव तुज्या दारान येता त्या लेवी ऑफ सर्वीस चार्ज. आय एम गिविंग यू दिस सर्वीस. येस. तू घरा भायर सर नाका, हांवूच कलेक्ट करता. सो आयदर ₹2 पर डे नाल्यार ₹3 पर डे त्या हिशोबान यू नो. सो हे ₹100 भितर काम जाता. ₹100 भितर काम जाता. लोक बेजार जाल्ले बी ₹100 कित्याक. फर्स्ट 6 months लॉसान काडले आमी बिकॉज लोकांक खबर नासलें की कसल्या क्वॉलिटीची सर्वीस आपल्याक मेळटली. बिकॉज हिस्ट्री आनी करंट जो हांव म्हणटा तितून तांकां तो डिफरन्स पळोवपाक जाय आसलो. विदीन 6 months आमी ब्रेक इवन येयले. तूं गेलो कोणाच्या घरा कडेन ते तापोवणी पडली? ना, आमकां फोनाचेर चडशें म्हाज्या फावटी तापोवणी खंयच ना. बिकॉज डे 1च्यान आमी एक भुमिका घेतलेली की लोकांक कन्वे करात. म्हाज्या फाटसून सगळे पंच मेंबर रावले वेरेन मातसो पाशियस काडात. ह्या फावट आमी तरी वेगळे करूंक सोदता कळ्ळें न्हू. हांव क्रेडीट थंयसरूय दितलो बिकॉज चिखले पंचायतीचे सो ग्रासरूट लेवल, एडमिनिस्ट्रेटीव लेवल आनी कम्युनिटी आनी हांव एज अ कॉन्ट्रॅक्टर चौगांयनी मेळोन हें काम केल्लें आसा. सो आमी सक्सेस स्टोरी खूब फावटी आमी क्रिटिसिजमूच बरयता बट दिस इज वन ऑफ द सक्सेस स्टोरी वेरेन यू नो ह्या वर्सा 3 अवॉर्ड्स मेळ्ळे. लास्ट इयर एक अवॉर्ड मेळ्ळो स्वच्छ भारत ग्रामीणाचो, क्लिनस्ट सिटी, क्लिनस्ट विलेज. ह्या वर्सा पोल्युशन कंट्रोल बोर्डान स्वता अवॉर्ड दिलो. सेकंड अवॉर्ड मेळ्ळो आमकां मुंबय, दॅट इज फ्रॉम मुंबय म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तेंच्यांनी आमच्या बद्दल वाचले. तेंचो एक कोण तरी मेंबर हांगा येयलो, तेणी पयले तेंच्यांनी बॉम्बे आफोन एक अवॉर्ड दिलो. आनी थर्ड आमकां अवॉर्ड मेळ्ळो गोवा स्टेटहूड डे. पंचायत डिपार्टमेंटाक अवॉर्ड मेळ्ळो असलो तरी एक युनिक सोल्युशन सोदून काडलो म्हणून. त्या प्लांटार इवन गांवांतले सिवेज ट्रीट जाता. दाबोली असो गांव आसा तो एका हिलारचेर आसा आनी थंय रॉकी आसा. खुबशे जिरवणी थंय यू नो आमी म्हणटा उफेता यू नो टाकयो थंय रोखड्यो भरतात. सो तुमकां एक खबर आसतली की थोड्या वर्सां पयलीं एक उदकाच्या टँकरान तांकां सिवेज मेळ्ळी सोडटा आसतना. तो इश्यूजूच थंय रिजना खातीर आसा की टाकयो रोखड्यो भरतात थंय आनी मेळटा ते ऑप्शन घेवन सवाय भितर जावंक जाय. सो आमी एक स्वच्छ भारतान जर तो आमकां टँकर मेळटा न्हू, आमी परत एक आयडिया केली की आमचो FSTP प्लांट आसा त्या FSTP प्लांटान आमी गांवांतल्या लोकांक आतां एक सर्वीस दिवया की ती 6,000 7,000 नाल्यार 8,000 टँकर घेवच्या पेक्षा 2,500 आनी 3,000 तूं फक्त हो टँकर घे. हरशीं म्हणून मटेरियल काडपाक आनी असले नाटक करपाक 2,000-3,000 ते मोडटालेच. त्या पेक्षा तूं आमच्या कडसूनच घे गांवांतली सर्वीस प्रॉपर सायंटिफीक थंय ट्रीट जातले. आमकां ऑलमोस्ट दिसाक 50,000 लिटर उदक रिसायकल करून मेळटा. थंय तरी केले की मोविनसराचो एक जॉगर्स पार्क म्हणून आसा वयर चिखले आसा लागीत थंय हार्डली आमच्या प्लांटा कडसून एक यू नो 50-100 मिटर्साच्या भितर आसा. एक पायपलायन ले केली. द आयडिया ऑल्सो तिऱ्या जाली की टँकर रोज भोंवतले जाल्यार तोय कॉस्ट आसतलो. एकदाच वन टायम इन्वेस्टमेंट कर आनी पायपलायन ले कर. प्लांट टू जॉगर्स पार्क. दिसाक 30,000 ते 50,000 लिटर ट्रिटेड वॉटर जॉगर्स पार्कान वयता. जॉगर्स पार्काक 50,000 लिटर उदक पर डे जाय. इतलो व्हडलो गार्डन आसा तो. सो तांचे बिलींग सेव जालें. टँकराक ते म्हयन्याक जे 1 लाख मोडटले ते सेव जाले. हो प्लांटार सुद्दां जे वॉटर रिसायकल जाता लोकांक सुविधा मेळ्ळी कळ्ळें. आनी ते लोक जे पे करता तितूनसून म्हाज्या फूल स्टाफाची पेमेंट ड्रायव्हराची सॅलरी सुटली. सो इकॉनॉमिकली दीस इज सस्टेनेबल. थंय प्लास्टीक वेस्ट मॅनेज करून 2 लाख पर म्हयन्याक आमी जोडटा तितूनसून सॅलरी सुटली. लोक 100 रुपया दितात. कोण व्हडले शॉप्स आनी एस्टॅब्लिशमेंट आसा ते पयशे येता. एअरपोर्ट ऑथॉरिटी कडेन प्रायवेट कॉन्ट्रॅक्टर आसलो तेणी आमकां एज कॉन्ट्रॅक्टर नेमलो पंचायतीक दाबोळे. ते 1-1.5 लाख रुपया म्हयन्याक दिता जे प्रायवेटाक दिताले ते.
एंटायर सिस्टम एक एट नो कॉस्ट टू पंचायत अशी जाली. सिस्टमाची इकोसिस्टम फूल इकोसिस्टम जालो. हेल्थ कॅम्प जातात. आनी सगळ्यान बरी गजाल म्हणजे ह्या वर्सा जेन्ना क्रिसमस सेलिब्रेट जालो थंय YMCA जे आसा तेंच्यांनी गेस्ट म्हणून आमच्या सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांक थंय आपयलो. सो ती युनिटी जाली एज अ फॅमिली. खुबशे डिसिजन्स जे खुबशे पंचायती आनी अर्बन लोकल बॉडीज आनी स्पेशली तुमच्या माध्यमांतल्यान सांगूंक सोदता की बारीक बारीक गजाल जे लक्ष दिनात आनी डोर टू डोर कलेक्शन म्हणटात. खुबश्या जाणांक तरी दिसता डोर टू डोर म्हणजे सपोज हांव 4थ्या फ्लोरार रावता तो लेबर येवंक जाय आनी ते बीन म्हाजी लिफ्ट वापरूंक जायना. तो घाण करतलो तेणी चलत वयर 4थ्या फ्लोरार येवंक जाय. बेल मारूंक जाय. हांव न्हावंक गेला भितर जाल्यार तेणी भायरूच उबो रावंक जाय आपूण जो पर्यंत भायर येना. सो ही सिच्युएशनान आमकां ऑलमोस्ट 40 लेबर लागताले. आमी एक डिसिजन घेतलो की डोर टू डोरचो एक्चुअल मिनींग तरी म्हणून आमी बायलॉज परत काडले. बायलॉजान तरी बरयला डोर टू डोर इज युअर गेट ऑफ युअर बिल्डींग. ओके. नॉट युअर डोर बेल. आनी सकयल आमी एक सिस्टम तयार केली वेरीन बिल्डिंगेंतसून सगळे जाण तुज्या कन्विनियंट टायमार कोण नायट ड्युटी आसूं कोण घरान रावता फक्त 1-2 वरांकूच पण तूं जेन्नाय जनरेट करता तुका हो ऑप्शन आसतलो की सकयल यो त्या डस्टबिनान तुजे सेग्रिगेटेड वेस्ट उडय तूं वच कामाक. आमची व्हेकल एका टायमार येतली. एवरीथींग प्रत्येक दिसा आमी क्लियर करतले. ओके. सो सॉर्टेड एवरीथींग. एक स्टेप तुम्ही फुडें घ्या एक स्टेप आमी फुडें घेता. सो वो एक सोल्युशन फ्रॉम 40+ लेबर आयज आमकां 30 लेबर्स लागले. ओके. कॉस्ट सेविंग कळ्ळें न्हू. बिकॉज टायम सगळो सेव जालो. कॉस्ट सेव जालो. फ्युअल सेव जाली तरी तो गाडी सात मारून सकयल रावना आतां चडवे. सो असले कॅल्क्युलेशन्स आमी हाडले आनी तितून प्रॉफीट विदीन 6 months आमकां दिसलो. ओके. सो यू स्टार्टेड एज स्टार्टअप म्हणजे तूं कंपनी स्टार्ट केली रजिस्टर्ड विथ. सो आमी गोंयची फर्स्ट वेस्ट मॅनेजमेंट स्टार्टअप. ओके. कळ्ळें. आनी प्राउडली म्हणटा एक दीस स्टार्टअप मिनिस्टर IT मिनिस्टर ऑल्सो आमच्या ऑफिसान आसले आनी जस्ट आफ्टर कोवीड आनी जेन्ना हांव म्हाजे फिगर्स सांगूंक लागलो की आमी अशें केलें आमी इतले वाडले म्हणल्यार की हे सक्सेस स्टोरीज येयना कित्याक तर कोविडच्या टायमार सगळे स्टार्टअप रडटाले कितें तरी गव्हर्मेंटान दिवंक जाय तरी तरी गव्हर्मेंटान दिवंक जाय. तुजी स्टोरी कित्याक येयना. आमी इतले बिजी आसात काम करपाक की येवन सांगपाक आनी जेंच्या कडेन काम नासता तो मागीर येवन तुमकां आपली स्टोरी सांगता. सो त्यो स्टोरी चड मेळटा आनी आमच्यो स्टोरीज भायरूच पावनात. ना पूण येवपाय तुजे सारके स्टुडिओ काडून कितें फायदो. सक्सेस स्टोरीज जर कळना जाल्यार ना इन्स्पिरेशनली जाता की बाबा ऑन अ लायटर नोट ऑफकोर्स बट ऑन सिरियस नोट की एक इन्स्पिरेशनूय जाता की तुज्या सारको कोणी आनी कोणी गोंयकार समज आयलो आनी सांगलो गौरव म्हाका हे शिकय मागीर शिकयतलो. 100%. आयज हांव म्हणटात रे की म्हाजें विजन जें आसा पळय ती कंपनी फक्त गोंयान अशी इस्टॅब्लिश आसूंक जायना. ती गोंया भायर वचूंक जाय आनी ते पॉसिबल तेन्नाच जातलें जेन्ना म्हाजे असले चड गौरव जनरेट जातले. सो म्हाज्या ऑफिसान म्हाजें काम सेल्साचें न्हू. हांव खंयच तरी विकपाक वचना. हांव खंयच्याय सायटीर प्रोसेसीस पळयना. हांव फक्त मॅनेज करता इज चड लोक टॅलंट कशें हाडूं शकतात इन प्रत्येक डिविजन. आयज गोंयांतले इंजिनियरींग स्टुडंट पास आवट जाल्ले भुरगे म्हाजे कडेन कामाक आसात. ऑब्वियसली मे बी ते आयदर ही फील्ड चूज करचे नासले आयज ऑर ते गोंया भायर वयतले आसले. सो आमच्या स्ट्रेंथान कंपनीन जे टेक्निकल म्हणटा पळय हांवें कोणूच एक्सपिरियन्स घेवंक ना. ओके. कळ्ळें न्हू. एक्सपिरियन्स कन्सल्टंट दवरला जो म्हाज्या भुरग्याक शिकयतलो. ओके. ताका 2 वेज ऑफ आयडिया आसा. कित्याक म्हाका जर तितलो एक्सपिरियन्स हाडटलो म्हाका चड पगार दिवंक जाय. हांवें हेकाच बऱ्या स्टँडर्ड पगाराचेर हाडला जो ताका नॉर्मली मेळचो नासलो आनी कन्सल्टंट दवरला जो ताका शिकयत रावतलो कंटिन्युअसली सगळे प्रोसेस फ्रेश आयडियाज आसता. हय. सो तोय शिकलो आनी हांवें हांगा जनरेट केली म्हाजी ओन डिझायन टीम. आमी सेल्स टीम लास्ट 1 वर्सा भितर तयार केला. सो म्हाजी टोटल 6 वर्सां आतां कंप्लीट जाली. सो इतले पयलीं 5 वर्सां सेल्स टीमूच ना. फक्त वर्ड ऑफ माउथ की हो काम बरें करता एखादी आनी सेकेंड म्हटल्यार ट्रस्ट इन म्हाजे जे पास्ट जो एक्सपिरियन्स आसलो की कचरो येयलो की अरे इम्बी आनी गौरव हें नांव पयलीं येतालें खुबशे लोकांक. आतां कितल्या जाग्याचेर प्लांट्स आसा तुजे बारीक व्हडले धरून? मोर दॅन 1000 प्लांट्स आसा. 1000? हय. गोंयान आसात खुबशे बिल्डर्स. म्हाज्या शेजाऱ्याकूच एक राज हावजींग सोसायटी म्हणून आसा. त्याचे लिक्वीड वेस्ट सॉलीड वेस्ट दोनूय बिल्डिंगे भितरूच ट्रीट जाता.
शिवोले आसात, MVR प्रोजेक्ट्स, अडवल पालकर प्रोजेक्ट, खुबशे बिल्डर्स स्वताचेच सिवेज ट्रीट करपाक लागले. आनी अशेंय असले डिबेट्स की म्हाजो गार्डनर आसा तो करतलो म्हणून. पण जेन्ना पटोवन दिलें की तो करूंक पावचो ना. आनी एक स्टोरी सांगता. सगळ्यान फामाद एक 5 स्टार रिसॉर्ट आसा गोंयान. तेंचो एकदां फोन येयलो आनी गौरव म्हणलो तूच यो, आमी इतली म्हागायची मशीन बॉम्बेसून हाडली पण ती चलना आनी आमकां हांगासर पंचायत आतां अंडर बल्क वेज जनरेटर रुला अंडर आमकां फायन मारता. सो सोल्युशन सांग आमकां तरी. ते हांव गेलो. प्रॉब्लम तरी आसलो की मशीन सारकें, एवरीथींग सारकें, बट तें मशीन आसलें कंपोस्टींग मशीन. कंपोस्टींग म्हणजे ऑर्गेनीक मटेरियल वचोंक जाय. हे तरी करताले, प्लास्टिका पोतयो सकट सगळे भितर घालताले आनी तें मशीन मोडलें. ओके. सो मॅनेजमेंटाक केन्ना खबरूच ना की म्हाज्या गार्डनराच्या हातान हांवें चलोवपाक दिला. जेका मशिनाचें कांयच खबर ना. तेका फक्त तरी शिकयला हो बटन दाम, थंयसून तरी भायर येतले आनी हांगाच्यान गार्बेज घालपाची. आतां गार्बेज कसलीय घालूंक जाय, तितूंतले तरी काडूंक जाय. हें कांयच तेका शिकोवंक ना. तिणें चमचे सुद्दां जर आसा ते भितर घातले, ब्लेडी मोडले शेडराचे. सो आतां खुबश्या लोकांक हें पटलां की ऑपरेशन मेंटेनन्स खुबश्या फावटी चड इम्पॉर्टंट आसता देन द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आमी करता ते. म्हणजे फक्त मशीन हाडून चलोवपी जाय. सो ऑपरेशन मेंटेनन्साचेरूच फोकस जाय. आनी गोंया भायर ना तुजे? गोंया भायर आतां अहमदाबाद आमी सुरू केला, बेळगांव, हुबळी सुरू केला. आतां जस्ट युनियन मिनिस्टर आमकां इन्वायट केला की आंध्र प्रदेश यो, गुंटूर तेच्या हितून. आनी ही ऑल्सो प्रॉमिस्ड की तुजें एक प्रेजेंटेशन बरें घेवन यो. आमी इवन CM ऑफ आंध्र प्रदेश आसा तेच्याय कडेन प्रेजेंटेशन करूया. आनी नेक्स्ट मंथ आमचें मुंबय ऑफिस येता. मुंबय ऑल्सो आमी चालू करतात. एक्सपांडींग. वी आर एक्सपांडींग. बरें दिसलें. गोंयकार खंय भायर भायर वचून एक्सपांड. गोंयची सरकारूय म्हणटा नो मेक इन गोवा अँड ब्रँड ऑफ गोवा जावंक जाय ते. गोवा एज अ ब्रँड. गोवा एज अ. सो म्हाजो प्रयत्न आसा. भायर वचून गोंयकार वेस्ट ट्रिटमेंट करता म्हळ्यार तांकां पयलीं विश्वास बसपा ना. 2020 पर्यंत जितकीय टेंडरां येताली एकटोय गोंयकार आसनासलो भितर. ही रियलिटी. भायल्यांचेर डिपेंडंट. लायक बेंगलोर, पुणे आनी गुजरात, अहमदाबाद हे 3 सिटींसूनच कॉन्ट्रॅक्टर्स आसताले. आतां आमकां भायरसून फोन येतात तूं बीड करता जाल्यार आमी येना म्हणून. दॅट इज द सिच्युएशन. अजून कंपनीजूय आसात गोंयान आतां ज्यो इवॉल्व करतात त्यो. आनी गुड हेल्दी कॉम्पिटिशन इज ऑलवेज अ गुड कॉम्पिटिशन. जॉन बाब टायर झाल्या मरे, ब्रेक आनी केस लागतले. मुझे भाशेन हड्डे जाले इथे. हॉडी चेंज कर मरे. कितें? टायर चेंज कर मरे. खंय चेंज केल्या बरें? हेच योकोहामा टायर एक्सप्रेस. ओय, योकोहामा टायर एक्सप्रेस. सगळे टायर सोल्युशन एका जाग्यात. नवे टायर्स विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. वाह. मॅगविल्स. वाह. टायर चेंज, टायर सर्विस, वाह. नायट्रोजन गॅस, बिल अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग, अरे वाह. पेपरलेस बिलिंग आणि जायते. हे सगळे बेस्ट प्राइस आणि एक्सप्रेस सर्विस. आणि सारखी बटर आणि सर्विस सारखी फास्ट मरे. फास्ट नो, एक्सप्रेस. योकोहामा टायर एक्सप्रेस ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगांव. आनी मग दोतरागे होत मरे. होय. CSR एक हें आसता. सो तुजी आतां कंपनी इज ग्रोईंग. सो CSR करता. एक्चुअली युअर कंपनी इट सेल्फ इज अ CSR. तू सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊनच करता. सो हे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन कंपनीचो CSR कितें आसूं शकता? CSRचो पयलीं म्हणजे मिनिंगूच आसा की कम्युनिटी खातीर तरी एका कंपनीची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आमी जे प्रोफेशनान काम करता तेका आमी सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणटात. सो सोशल एंटरप्रेन्योरशिपाक जेन्ना एका CSRचो सपोर्ट मेळटा, फायनान्शियली आसूं नाल्यार केन्ना थ्रू ऑपॉर्च्युनिटीज आसतात, जाल्यार खुबश्यो गजाली सॉल्व जावंक शकता. हांव एक सिंपल सुरू करता ते क्लिनअप ड्रायव्हा पासून. म्हाजी सुरवात वेस्ट मॅनेजमेंटान जाल्ली. ऑलमोस्ट 3 वर्सां फक्त क्लिनअप ड्रायव्हूच करतालो. 2 प्रश्न म्हाका 2 वेगळ्या लोकांनी विचारले. एकट्यान म्हाका पर्सनल वॉट्सॅपार मॅसेज केली बिकॉज हांव फॉरवर्ड करतालो की प्लीज जॉयन माय क्लिनअप ड्रायव्ह म्हणून. कितें फायदो काय म्हणलेलो. आमी कित्याक करूंक जाय, आमी सरकाराक टॅक्स भरना, हो कचरो तेंच्यांनी काडूंक जाय म्हणून. हांवें ताका एकूच म्हटलें की म्हाका गोंय ही म्हाजें घर कशें दिसता. आनी जेन्ना म्हाज्या घरान एक दीस म्हाजी मेड जर कामाक येना, हांव झाडू उखलता
आनी हांव म्हाजे आयदनांय धुता, कित्याक म्हाका ती घाण पळोवपाक आवडना. हांव तेन्ना म्हणना की हांवें तिका पगार दिला, हें तिचें काम, तिणी येवनूच करूंक जाय म्हणून, कित्याक हांव तें म्हाजें घर कशें समजता म्हणून. आनी दुसऱ्या सायडीन जेन्ना हांव सेम गजाल करता तेन्ना तूं सेम म्हाका सांगता, तूं म्हणटा आमी सरकाराक पयशे दिला. जो पर्यंत हांव सुरवात करचो ना ह्या गजालीक. आनी क्लिनअप ड्रायव्ह हे प्रत्येकान समजून घेवंक जाय. क्लिनअप ड्रायव्ह म्हणजे गोंय साफ करपाक न्हू, ही फक्त एक जागृती हाडपाक की आमी खंय तरी एक दीस अशेंच खंय तरी बिचार गेल्ले भोंवपाक आनी तेन्ना आपूण आपलो कचरो असोच दवरून गेल्लो. ज्या दिसा आपूण ते क्लिनअप ड्रायव्हाक वयता आनी ते काडपाक प्रयत्न करता, फाटीं येता सामकें रियलायझेशन जाता की ती पोती आमकां दिसता पण ती कशी भायर येना, इतली घट जाली. जेन्ना येता तेन्ना फक्त कुडको हातान येता, परत भितर उरता. मागीर तो जेन्ना परत त्रास घेवन काडटा पळय, दॅट रियलायझेशन इज मॅजीक. आनी सेकंड गजाल जाल्ली की हांव एक क्लिनअप ड्रायव्ह करतलो, ऑलमोस्ट सोंपलो. एक फॉरेनर येयलो चलत आनी म्हणलें तुमचो नेक्स्ट ड्रायव्ह केन्ना? म्हटलें नेक्स्ट आमचो एवरी संडे आसता, सो नेक्स्ट ड्रायव्ह असोच आसा. आपूण जॉयन जाता म्हणलेलो. म्हणलें की थँक्यू म्हणलें. आपूण म्हणलें फोटोज काडटालो काल येवन ह्या बिचार. आपल्याक जाय ते बरे फोटो मेळोंक ना, कित्याक म्हाका जेन्ना म्हज्या भुरग्यांक दाखोवंक जाय हो फोटो वयतकूच, म्हाका मातसो क्लीन गोवा दाखोवंक जाय आसलो, नाल्यार म्हणटले खंय येयला काय म्हणून. तो अगेन दॅट वॉज अ सॅटिस्फॅक्शन फॉर मी की तेकाय पडला की आपूण एक क्लीन बिचाचो फोटो धाडूंक जाय म्हणून. सो CSR ऑलवेज हेल्प्स यू इन ब्रिजींग दॅट गॅप. म्हापशान आमी एक ड्रायवेज फॅसिलिटी चलयतात. खूब स्ट्रगल करताली म्हापसा म्युनिसिपल कावन्सील मॅनेज करपाक ती. पण जेन्ना मॉन्डेलिसीस सारकी एक कंपनी जी कॅडबरीज बीन करता, तेंच्यांनी म्हटलें की आमी तुमकां सपोर्ट करता ह्या प्रोजेक्टाक. आयज थंय बिलिंग मशीन चलनासलें, एकाच्या जाग्यार 2 बिलिंग मशीन येयले. एक कन्वेयर बेल्टाच्या जाग्यार 2 कन्वेयर बेल्ट येयले. आनी थंय स्टाफ जो आसा तो फक्त स्टाफ ना, डिग्निटी ऑफ लेबराच्या अंडर जेन्ना तांकां आमी सफाई कर्मचारी म्हणटात, तांकां फ्री मेडिकल कॅम्प्स, तांकां जायत्यो दुयेंसी जायत जाल्यार तांकां वखदां, तांच्या भुरग्याक शिक्षण, सफाई कर्मचारीक जाय ती डिग्निटी. म्हणजे खुबशे फावटी तुमी तांकां पयल्या पोतयो तकलेर घालून सुद्दां वयता आनी कचरो कलेक्ट करतात. रेनकोट्स प्रोवायड केला. बेसीक नेसेसिटी जे आसता ते आमी वर्सान 3 फावटी एक बुफे फॉर सफाई कर्मचारी म्हणून करतात. म्हणजे प्रॉपर चिकन मटन सगळे बुफे त्यांच्या खातीर, बेस्ट ऑफ द फूड. की आमकां दिसता की ते डिप्रायव फ्रॉम गेटिंग दॅट. हे सगळें पॉसिबल जाता बिकॉज ऑफ CSR. आनी आय एम व्हेरी थँकफूल टू आतां पर्यंत जितके CSR आमच्या वांगडा असोसिएट जाल्यात पळय, आय एम रियली थँकफूल टू देम. आनी असले एक्सपेक्ट करता की ऑन ग्राउंड चेंज जर जाता न्हू जाल्यार तो हो वेस्ट मॅनेजमेंट सेक्टरानूच जावं शकता. कितें एक्सपिरियन्स आसा तुका, बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ युअर लायफ एज फार एज दीस फील्ड इज कन्सर्न? आय वूड मेन्शन अबावट आमकां खुबशे फावटी एक क्वेश्चन आसता आनी टिपिकली हो क्वेश्चन आसता लोकांक आनी स्टेक होल्डर, प्रायमरीली म्हणजे म्युनिसिपालिटी आनी पंचायत. एक धाकटीशी स्टोरी सांगता तुमकां. एका म्युनिसिपालिटीन एक प्रॉमिनंट सिटीजन सदांच फोन करतालो आनी ताचो फोन कसो, बिकॉज बिंग प्रॉमिनंट तो डायरेक्ट आयदर चीफ ऑफिसर नाल्यार चेअरपर्सनाक फोन मारप की आपलो कचरो व्हरपाक येवंक ना कोण ते, कळ्ळें न्हू. सेकंड सायकल कशी, चेअरपर्सन फोन मारता इंजिनियराक, इंजिनियर आपल्या कामान बिजी, इंजिनियर फोन मारता सॅनिटरी इन्स्पेक्टराक, सॅनिटरी इन्स्पेक्टर फोन मारता कॉन्ट्रॅक्टराक, म्हणजे लेबर कॉन्ट्रॅक्टर कोणी दिला ते. लेबर कॉन्ट्रॅक्टर सोदता की तो म्युनिसिपालिटीचो स्टाफ काय तो कॉन्ट्रॅक्टर हाडलेलो स्टाफ, ते सोदता. बाय द टायम तांकां कळटा की कोण स्टाफ ऑर कितें तरी, दीस सोंपलो, कळ्ळें. मागीर एक प्रायवेट गाडी धाडूंक पडटा तेच्या घरा कडेन, तो पिक करूंक पडटा, येयलो. ही स्टोरी कंटिन्युअस चालू आसली. तर दुसऱ्या दिसा परत लेबर चेंज, कित्याक सिस्टम्स ना. मेळ्ळी ती हे बालदी धरली, गेले ते, तूं आयज हांगा वच, तूं आयज थंय वच, कित्याक सिस्टम्स ना. हो प्रॉब्लम जेन्ना हांव जीसोडान कन्सल्टंट आसलो तेन्ना म्हाज्या कडेन येयलो. कित्याक चेअरपर्सन म्हणलो अशें जाता म्हणलेलो. मागीर एक सिस्टम केली तयार आमी आनी तो कॉल मेजर केलो. तेन्ना कळ्ळो हो मनीस न्हू, रावया आनी पळोवया तरी ते. सो सुपरवायझराकूय फोन केलो आनी सगळ्यांक अलर्ट दवरलो. प्रॉब्लम तरी आसलो ना, व्हेरी सिंपल प्रॉब्लम. तो जे बास्केट दवरतालो कचऱ्याचे, तेच्या सायडीन आपल्या कुत्र्याक बांदून दवरतालो. ओके, कळ्ळें. सो कितलोय गार्बेज मॅन चेंज केलो न्हू,
आनी तेकाय खबर ना एज अ सिटीजन तेकाय खबर ना की तो एक इतलो व्हडलो प्रॉब्लम कुत्र्याक थंय बांदप की आपलो कोण गार्बेज व्हरना भिता न्ही चावत म्हणून आनी तो ऑब्वियसली तेजेर चार्ज करतालो. हय बट मिस्टेक त्या प्रॉमिनंट सिटीजनाची न्हू की तेका ते रियलायजूच जावंक ना. कॉमन सेन्स तिने ती रियलायजूच जावंक ना तेका की हो एक प्रॉब्लम आसूं शकता म्हणून. आनी सांजची जेन्ना ही गाडी वयतली तेन्ना तो कुत्र्याक बांदपाचो टायमींग चेंज आसलो, तो काडून तो भितर दवरतालो तेका. सो तेन्ना वयतलो सो तेंका प्रॉब्लमूच केन्ना कळोंक ना. सो समटायम्स सोल्युशन्स आर व्हेरी सिंपल, बट आमी जे मुद्दाम क्रिएट केला पळय जी सायकल ऑफ वेस्ट कलेक्शन, ट्रान्सपोर्टेशन, डिस्पोजल, तीच इतली कॉम्प्लेक्स केला. तूं कितलोय व्हडलो प्लांट बरो घाल, तूं कितलेय व्हडले मशिनरीज बरे घाल, कितलेय उद्घाटन कर, हे बेसीक सेन्स आनी बेसीक डिप्लॉयमेंट ऑफ वर्क हेच जर आमी जाग्यार घालना जाल्यार प्रॉपर वेस्ट कलेक्शन सेग्रिगेशन जातलें कशें. पळय टोपरी झबली माणे सगळे हाडल्यात. हां हे तांदूळ सामके पौश्टीक, भुरग्याक बरे. आनी हे मुगो तेल कालूच घेवन आयला दुकानांतल्यान. मम्मा तू इतल्या पयसल्यान हें घेवन येयला? मागीर म्हाका तुमची काळजी ना तर. राव गो, हांव तुका कितें तरी खावपाक करता. आगे पळय गो. शी पाड पडू हांचे, कसलो सावार आयला देव जाणा. कितले आशेन हाडिल्ले हांवें सगळे. मम्मा तू चड चिंतू नाका. राव हे पळय सगळ्यान शुद्ध पंचामृत जे दिता शुद्धता आणि पौष्टिकतेची हमी. आणि त्याच वांगडा ही वेगवेगळी शुद्ध तेलां आणि बरेच प्रॉडक्ट्स. अशें जशी आवयची माया जायना कमी, पंचामृता दिता शुद्धतेची हमी. सुपर एक्स्ट्रा लॉंग बासमती रायस, पंचामृता फॉर्टिफाइड चक्की फ्रेश आटा, प्रीमियम लॉंग क्वालिटी बासमती राइस, Himalayan pink salt, variety of cold press oils, Panchamruta. सो वॉट नेक्स्ट? आतां समज एंड ऑफ दीस पॉडकास्ट यू वॉन्ट टू सजेस्ट समथींग एक सामान्य मनशाक कळपा खातीर की बाबा वेस्ट जनरेशन आसा पळय न्ही, ती म्हाज्याच बॅकयार्डान कशी हें करप, किंवा वेस्ट एनीथींग अबावट वेस्ट जनरेशन जे तांकां लक्षान उरतलें आनी जाका लागून कितें तरी फरक पडटलो. सामान्य म्हणपाक पयलीं म्हणजे एकूच गजाल कळोंक जाय की वेस्ट इज नॉट वेस्ट. वेस्ट इज नॉट वेस्ट. ओके, वेस्ट इज अ रिसोर्स. प्रत्येक गोष्ट जी आमी आज विकत घेता पळय तितून खंय ना खंय तरी आमी वाव प्लांट म्हणटा. वाव प्लांटाचो मिनींग कितें? वेल्थ आउट ऑफ वेस्ट. देर इज वेल्थ इन एवरी वेस्ट. हें प्रत्येकाक पयलीं कळोंक जाय. एज अ सिटीजन आमी खूब स्वप्नां पळयतात. तुमचो हो स्टुडियो आसा, यू आर अ जर्नलिस्ट, तुमचो चॅनल आसा, तशें म्हाजें एक ऑफिस आसा. आनी आमी स्वप्नां पळयतात की आफ्टर माय वर्कींग आवर्स हांव घरा वयतलो आनी माय फॅमिली हॅज टू बी हॅप्पी, एवरी वन. एंड वाय दे हॅव टू बी हॅप्पी? कित्याक आमी ह्या एनवायरमेंटा खातीर खंय तरी आयज आसात, आमी आसात. आनी आमच्या स्वप्नाचो घर बांदतलो जाल्यार आपूण ह्या जागेरूच धरतीरूच बांदतलो न्हू. आपूण उदक पितलो जाल्यार सोर्स तरी आसा फ्रॉम द ग्रावंड ओनली. आमी जर तेच स्पॉयल करीत रावले, आमी जर तेच पिड्ड्यार करतात, आमी घाण करतात, जाल्यार मागीर फायदो तरी आसा अर्निंग मनी. खुबशे तुमी जर वेब सिरीज पळयलात जे फ्युचरा बद्दल सांगतात की आमी जे सद्या चलयला पळय तितून नेक्स्ट जनरेशन 3 जातली कळ्ळें न्हू. सांतिनीस क्रीक बद्दल म्हाका जे एन्सेस्टर्स आसा तेंच्यांनी सांगलें की एका तेंपार ते वचोन थंय फिशींग करताले. आयजूय तांकां फिशींग करपाक मेळटलें, पण तांकां फीश मेळचो ना, किंगफिशर मेळटलो. सारकें कळ्ळें न्हू, किंगफिशर मेळटले. हय, त्योच बाटल्यो मेळटल्यो तांकां मॅक्सिमम. ही परिस्थिती आसा. आमी ही परिस्थिती बदलूंक शकता काय नाय हो प्रश्न प्रत्येक सिटीजन्साक विचारूंक जाय. आमी घरान गणपतीची पुजा करतात, गणपती हाडटात चवथीच्या टायमार. डेकोरेशनाक थर्मोकॉल, ताका प्लास्टिकाची हार, ताका खुबश्या फावटी केळीचें पान मेळना म्हणून आतां प्लास्टिकाचे पान, म्हणजे दिसता पेपर कशें, बट एक्चुअली प्लास्टीक आसता तें. इमॅजीन करात तुमी गणपतीक हार घातला तो प्लास्टिकाचो, खरो फुलाचो हारूच ना. आनी आतां आनी एक तेंचें सुरू जालां की फुलाय आसता आनी मिक्स वीथ प्लास्टीक आसता मदीं. ओके, तो एक ट्रेंड सुरू जाला. म्हणजे कन्फ्युजींग लोकांकूच कन्फ्यूज करतात, तर तो आनी बरो दिसोंक जाय म्हणून.
हां बट आमी चिंतपाचेंच बंद केलं की खरें फूल तिरे खरें प्लास्टीक तिरे. हय इमॅजिन करा तुमकां सपोज हांवें प्लास्टिकाच्या एका कपड्यान हाडून दवरला, हय हांव कम्फर्टेबलूच ना न्हू Natural. मागीर देवाक तिऱ्याक दिवंक जाय तसल्यो गजाली आनी गणपती हो देवूच हेजो नेचराचो. नेचराचो. सो तेका जेन्ना तुमी विसर्जनूय करता ते प्लास्टीक तिऱ्याक वचोंक जाय परत. सारकें. सो निर्माल्य पासून खत करप हे आमकां ट्रेडिशनान पयलीं पासून शिकयलां. पयलीं पासून आसा. हय थोड्यो गजाली आमी मुद्दाम आमच्या रुफाचेर दवरताल्यो, घराच्या रुफाचेर. कित्याक पक्षी येतले, तेका खूब सायंटिफीक रिजन्स आसात तेका. ते काडून आमी उदकान घालनासले. सर्टन गोश्टी आमी रुफार दवरप, थोड्यो उदकान सोडप, थोड्यो जमनीन पुरप, थोड्यो तुळशीन घालप, कळ्ळें न्हू. तेका रिजन्स आसले. आमी ते सगळे करून प्लास्टिकाच्या पोतयेन बांदतात आनी जुवारीच्या पुला वयल्यान नाल्यार आनी खंयच्या पुलान सकयल सोडटात. शेवटून मारता. गणपती सकयल बेकार बसला, तुजी पोती उगडटलो आनी डिस्पोज ऑफ करता. अरे वा थँक्यू कोणी हाडून दिलें म्हणून. सो आमी चिंतपाचेंच बंद केलां. आनी म्हाजें फक्त मागणी इतलीच आसा की वेस्ट हेका मातसो खंय तरी तुमची एक जबाबदारी म्हणून ट्रीट करात. फुडल्या पिडयेक, तुमच्या पिडयेक, तुमची हॉस्पिटलाची बिलां, तुमची सगळी खंय ना खंय तरी इज कनेक्टेड विथ दिस वेस्ट. देव बरें करूं तूं वेळ दिला म्हणून. आनी ऑल द बेस्ट. वी आर प्राऊड ऑफ यू. ओके, वी आर वाव ऑफ यू एक्चुअली. रायट नाव प्राऊड ऑफ अस. वी आर वाव ऑफ यू. आनी तुमकां सगळ्यांकूय ही मॅसेज घेवन वचची पडटली, कारण आमी जेन्ना सद्या वेस्ट जनरेट करता, जशें हांव पयलीं सांगलें तें एंड म्हणसर सेम आसा. जेन्ना आमी वेस्ट जनरेट करता तेन्ना ती आमचेच कडेन येतली. दर्यान उडयला म्हणून तुमी इमॅजीन करनाका की दर्या व्हरून आनी खंय तो पावसान तुमकां परत हाडून पावयतलो. हे बाबा तुवें चप्पल उडयल्लें, हें चप्पल तुजें परत घे. ही प्लास्टीक उडयल्ली, ही प्लास्टीक परत घे. सो एक ताणी मॉडेल सांगला जो भायर मिनिमलिस्टीक म्हणून जो मॉडेल सुरू जाल्लो आसा, तो हांगाय आमी इन अ वे मिनिमलिस्टीक जितलें जाय तितलेंच घेया. आनी जर घेता जाल्यार तें पूर्णपणे वापरा. कारण तुमच्या मनान आसा आतां हें बरें दिसलें, फाल्यां हें बरें दिसना म्हणून काय भायर मारूं नाका. आनी तुमी जेन्ना चिंतून घेया वेदर आय वॉन्ट इट ऑर नॉट. करेक्ट. देव बरें करूं. थँक्यू. तुम्ही पळयतात हब पॉडकास्ट शिकारेवर ऑन युअर फेवरेट चॅनल गोवा न्यूज हब. आणि तुम्ही लास्ट म्हणसर जर पळयलें आसत जाल्यार हेजोर तुमकां आमचे चॅनल आवडटा, पॉडकास्ट आवडटा, गौरवाच्यो आयडियाजूय आवडटा. सो ताका लागून वचच्या पयलीं नोटिफिकेशन ऑन करा आनी आमकां फॉलो करा. वेर एवर यू आर वॉचिंग अस, फॉलो, सबस्क्रायब, सो दॅट असलो कंटेंट तुमकां परत येतलो तेन्ना तुमकां नोटिफिकेशन येतलें की अरे कितें तरी नवीन आयिल्लें आसा. पळयत रावात गोवा न्यूज.